So hello and welcome back to HG classes. In this video, we will learn linear equation in two variables, practice set 1.2, question number 2, 6 sum. So let's get started. So our 6 sum is 2x minus 3y is equal to 4 and 3y minus x is equal to 4. So draw this table. So first equation. So let's consider first equation 2x minus 3y is equal to 4. सो आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि आपल्याला एक्स आणि वाय चे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. सो सपोज मी वाय ला काय केलं, वाय इज आर इंडिपेंडंट व्हेरिएबल, वाय ला इंडिपेंडंट व्हेरिएबल कन्सिडर केलं म्हणजे मी वाय च्या कोणत्या पण व्हॅल्यूज कन्सिडर करू शकतो. सपोज आता मी लेट काय केलं, वाय इज इक्वल टू वाय ची व्हॅल्यू 0 सपोज केली. सो वाय ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर इक्वेशन काय बनणार मग आपलं, सो 2x minus 3 into 0 is equal to 4. So 2x minus 3 0 चा किती येणार 0 is equal to 4. So 2x minus 0, 2x minus 0 काय येणार 2x is equal to 4. 2 आणि x च्या मध्ये काय इथे मल्टिप्लिकेशन ची साइन आहे. सो हा जो मल्टिप्लाइड बाय 2 आहे हा इज इक्वल टू त्या साइडला गेल्यावरती काय होणार डिवाइड. सो x ची व्हॅल्यू काय भेटेल मग 4 डिवाइड बाय 2. सो x ची व्हॅल्यू काय भेटेल 4 डिवाइड बाय 2 काय येणार 2. सो ज्यावेळेस मी y ची व्हॅल्यू 0 घेतली होती त्यावेळेस x ची व्हॅल्यू काय भेटली मला 2. तसंच लेट आता मी y ची व्हॅल्यू काय सपोज करतो, जर 2 सपोज केली तर y ची व्हॅल्यू 2 घेतली तर मला x ची व्हॅल्यू काय भेटेल आता इक्वेशन मध्ये पुट करूया. सो 2x minus 3 into 2 is equal to 4. सो 2x minus 3 2 चा किती येणार 6 is equal to 4. मायनस 6 प्रेझेंट आहे, मायनस 6 इज इक्वल टू त्या साइडला गेल्यावरती काय होणार प्लस 6. सो 2x is equal to 4 plus 6. So 2x is equal to 4 plus 6 किती येणार 10. सो 2 आणि x च्या मध्ये काय इथे मल्टिप्लिकेशन ची साइन आहे. 2 मल्टिप्लायचं इकडे गेल्यावरती काय होणार डिवाइड. सो x इज इक्वल टू काय भेटन आपल्याला 10 डिवाइड बाय 2. सो x ची व्हॅल्यू काय भेटन आपल्याला 10 डिवाइड बाय 2 काय येणार 5. सेम. सो सपोज आता आम्ही काय करतो y ची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो 4 कन्सिडर करतो. सो y ची व्हॅल्यू 4 घेतली तर आपल्याला काय भेटन इक्वेशन 2x minus 3 into 4 is equal to 4. सो 2x minus 3 4 चा किती येणार 12 is equal to 4. सो मायनस 12 प्रेझेंट आहे, मायनस 12 is equal to त्या साइडला गेल्यावरती काय होणार प्लस 12. सो 4 प्लस 12. सो 2x is equal to 4 plus 12 किती येणार 16. सो 2 आणि x च्या मध्ये काय मल्टिप्लिकेशन ची साइन आहे. सो मल्टिप्लायचं 2 इज इक्वल टू त्या साइडला गेल्यावरती काय होणार डिवाइड बाय 2. सो 16 डिवाइड बाय 2. सो x ची व्हॅल्यू किती भेटेल मग आपल्याला 8. सो आपण या व्हॅल्यूज आता काय करू टेबल मध्ये पुट करू. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली होती त्यावेळेस x काय भेटला होता आपल्याला 2. सो आपला पॉइंट काय बनेल 2,0. तसंच जेव्हा आपण y ची व्हॅल्यू 2 कन्सिडर केली होती त्यावेळेस x काय भेटला होता आपल्याला 5. सो पॉइंट काय बनणार आपला 5,2. अँड सिमिलरली ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 4 कन्सिडर केली होती त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली होती 8. सो पॉइंट काय बनणार आपला 8,4. 2000 years later. सो सिमिलरली आपल्याला काय करायचं आता सेकंड टेबल सॉल्व्ह करायचं आहे. सो आपण सेकंड इक्वेशन लिहू. सो सेकंड इक्वेशन काय आपलं 3y minus x is equal to 4. सो 3y minus x is equal to 4 इक्वेशन आहे आपलं. सो सपोज मी इथे काय केलं x ला इंडिपेंडंट व्हेरिएबल कन्सिडर केलं. सो x च्या आपण व्हॅल्यूज कुठल्या पण कन्सिडर करू शकतो. त्या बेसिसवर आपल्याला y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. सो लेट जर मी x ची व्हॅल्यू आता काय सपोज केली 2. सो जर x ची व्हॅल्यू 2 सपोज केली, सो 2 सपोज केल्यावरती आन्सर काय भेटेल आपल्याला इथं. सो इक्वेशन काय भेटेल आपल्याला इथं 3y minus 2 is equal to 4. सो मायनस 2 आहे, मायनस 2 इज इक्वल टू त्या साइडला गेल्यावरती काय होणार प्लस 2. सो 3y इज इक्वल टू 4 प्लस 2. सो 3y इज इक्वल टू 4 प्लस 2 किती येणार 6. सो 3y 3 आणि y च्या मध्ये काय इथे मल्टिप्लिकेशन ची साइन आहे. सो 3 इज इक्वल टू त्या साइडला गेल्यावरती काय होणार डिवाइड बाय 3. सो y इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 3 किती येणार 2.
सो ज्यावेळेस आपण x ची व्हॅल्यू 2 कन्सिडर केली होती आपल्याला y पण किती भेटलं 2. सो सेम तसंच आपण आता काय करू, लेट x ची व्हॅल्यू कन्सिडर करू -4. सो जर x ची व्हॅल्यू आपण -4 कन्सिडर केली तर इक्वेशन काय म्हणून आपलं 3y मायनस ऑफ -4 इज इक्वल टू 4. सो 3y मायनस मायनस काय होईल +4 इज इक्वल टू 4. सो +4 प्रेझेंट आहे, +4 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार -4. सो 4 - 4. सो 3y इज इक्वल टू 4 - 4 किती येणार 0. 3 आणि y च्या मध्ये काय आहे मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार डिवाइड बाय 3. सो 0 अपॉन एनी नंबर इज ऑलवेज इक्वल टू 0. सो y ची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला 0. सेम सो लेट मी आता x ची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो -1. सो जर x ची व्हॅल्यू -1 घेतली तर इक्वेशन काय बनणार आपलं 3y मायनस ऑफ -1 इज इक्वल टू 4. सो 3y मायनस मायनस काय होऊन जाईल इथे +1 होईल इज इक्वल टू 4. सो हा जो +1 आहे तो इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होईल -1. सो 3y इज इक्वल टू 4 - 1. सो 3y इज इक्वल टू 4 - 1 किती येणार 3. 3 आणि y च्या मध्ये काय आहे मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो हा जो मल्टिप्लाइड बाय 3 आहे हा इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार डिवाइड बाय 3. सो y इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 3/3. सो y इज इक्वल टू 3/3 किती येणार 1. सो या व्हॅल्यूज आपण काय करू आता टेबल मध्ये प्लॉट करू. सो ज्यावेळेस आपण x ची व्हॅल्यू 2 कन्सिडर केली होती त्यावेळेस आपल्याला y ची व्हॅल्यू किती भेटली होती 2. सो पॉइंट काय बनणार आपला 2,2. सेम जसं आपण y ची व्हॅल्यू जेव्हा आपण x ची व्हॅल्यू काय केली होती -4 कन्सिडर केली होती त्यावेळेस आपल्याला y ची व्हॅल्यू किती भेटली होती 0. सो पॉइंट असेल आपला -4, 0. आणि ज्यावेळेस आपण x ची व्हॅल्यू -1 कन्सिडर केली होती त्यावेळेस आपल्याला y ची व्हॅल्यू काय भेटली होती 1. पॉइंट काय आपला -1, 1. सो आपण आता दोन्ही टेबल्स भेटलेले आहेत. आता आपल्याला काय करायचे ह्यांचे दोघांचे ग्राफ प्लॉट करायचे. सो ग्राफ प्लॉट करूया. सो हा आपला फर्स्ट टेबल आहे आणि हा आपला सेकंड टेबल आहे. सो हे दोन्ही टेबल्स आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं ह्या दोघांचे ग्राफ ड्रॉ करायचे. सो आपण ग्राफ पेजवर जाऊयात. सो हा आपला ग्राफ पेज आहे. या ग्राफ पेजवरती आपल्याला हे जे दोन्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत त्यांचे ग्राफ प्लॉट करायचे. सो ह्यांचे ग्राफ प्लॉट करण्यासाठी काय करायला लागेल आपण जेवढे पण पॉईंट्स फाइंड आउट केलेले आहेत ते सगळे पॉईंट्स आपण प्लॉट करूयात. सो सगळ्यात पहिला पॉईंट काय आपला 2,0. सो 2,0 पॉईंट कुठे येणार एक्स ऍक्सिस वर आपल्याला 2 वर जायचंय आणि वाय ऍक्सिस वर 0. सो इथे पॉईंट असेल आपला 2,0. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे आपला 5,2. 5,2 पॉईंट कुठे येईल एक्स ऍक्सिस वरती 5 आणि वाय ऍक्सिस वरती 2. सो इथे पॉईंट असेल आपला 5,2. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे आपला 8,4. सो 8,4 प्लॉट करूयात. सो एक्स ऍक्सिस वरती 8 वर जायचं आणि वाय ऍक्सिस वरती आपल्याला 4. सो इथे पॉईंट असेल आपला 8,4. सो हे जे तिन्ही पॉईंट्स आहेत या 3 पॉईंट्स मधून पास होणारी आपल्याला काय करायची एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. ही स्ट्रेट लाईन आहे ही काय आपलं जे पहिलं इक्वेशन आहे याचा ग्राफ आहे. सो आपण पहिलं इक्वेशन लिहूयात. त्याच्यानंतर सेम मेथडने आपल्याला काय करायचंय सेकंड इक्वेशन प्लॉट करायचंय. सो सेकंड टेबल प्लॉट करायला घेऊयात. सो सेकंड टेबल मधला फर्स्ट पॉईंट आहे आपला 2,2. सो 2,2 कुठं पॉईंट येणार एक्स ऍक्सिस वरती 2 आणि वाय ऍक्सिस वरती 2. सो इथे पॉईंट असेल आपला 2,2. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे आपला -4,0. सो -4,0 कुठे येणार एक्स ऍक्सिस वरती -4 आणि वाय ऍक्सिस वरती 0. सो इथेच पॉईंट येईल आपला -4,0. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे आपला -1,1. सो -1,1 कुठे येणार एक्स ऍक्सिस वरती -1 वर जायचं आणि वाय ऍक्सिस वरती 1. सो इथे पॉईंट असेल आपला -1,1. सो हे जे 3 पॉईंट्स आहेत ऑरेंज या 3 पॉईंट्स मधून पास होणारी आपल्याला काय करायची एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. सो ही जी ऑरेंज वाली लाईन आहे ही आपल्या काय जे सेकंड लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे याचा ग्राफ आहे. सो सेकंड इक्वेशन लिहूया. So this is the graphical representation of linear equation in 2 variables.